गायकवाडांनी जे विधान केलं होतं त्यानंतर आता ते नरमले आहेत, मात्र विरोधक आक्रमक झालेत. काय घडतंय बघूयात. गायकवाडांनी महिलांसंदर्भात पांड्यांबाबतही अपशब्द वापरले. संजय गायकवाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा. एफआयआर दाखल करायला काय अडचण? रोहित पवारांची राजारामपुरी पोलीस स्थानकामध्ये ही मागणी. संजय गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. कारवाईसाठी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. रोहित पवारही आक्रमक. पोलिसांकडे प्रशासक प्रशांत आंबेंच्या सुरक्षेची मागणी करणार. आमदार रोहित पवारांनी गोविंद पानसरेंच्या घरी जात घेतली कुटुंबियांची भेट. तिथेच प्रशांत आंबेंकडून घटनेची घेतली माहिती. पुरोगामी विचारांच्या कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांकडून 28 एप्रिलला बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा. या मोर्चामध्ये रोहित पवार देखील होणार सहभागी. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक असलेले प्रशांत आंबेंना वापरलेल्या अपशब्दाबाबत आमदार संजय गायकवाडांची दिलगिरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान अबाधित ठेवावा. पुस्तकामध्ये एकेरी नाव न घेता आदरानं घ्यावं. गायकवाडांचे हे विधान समोर. गायकवाडांचं वक्तव्य जनता सहन करणार नाही. गायकवाडांवर सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी. शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया. तर कोणाबद्दल काय बोलावं हे त्यांना समजायला हवं. शाहू छत्रपती यांची टीका. आमदार गायकवाड यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून जी काही कारवाई करायची असेल ती होईल असंही केलं वक्तव्य. छत्रपती हे सर्वांचा अभिमान. जे वात्रट बोलतात त्यांना आवरायला हवं. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार गायकवाडांविरोधात निदर्शनं. गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करा अशी मागणी. पैठण गेट परिसरात निदर्शनं करत संतापही व्यक्त.